श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा महिना तुमच्या आयुष्यात आनंदाच्या नव्या संधी घेऊन येणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होतील की आणखी काही आव्हानांना सामोरे जावे लागेल? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल की खर्चामुळे चिंता वाढेल? कुटुंब, प्रेम, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रहांची कृपा कशी राहील? तुमच्या मेहनतीला यश मिळेल का आणि भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील का? चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे ऑगस्ट महिन्याचे सविस्तर मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा महिना कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आशादायक, प्रगतिकारक आणि भावनिकदृष्ट्या समाधान देणारा ठरू शकतो. या महिन्यात अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. तुमच्या मेहनतीचे आणि संयमाचे फळ मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन संधी तुमच्यासमोर येतील आणि योग्य निर्णय घेतल्यास त्या भविष्यात मोठे यश मिळवून देऊ शकतात. कुटुंबियांचे सहकार्य, मित्रांचा विश्वास आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. मात्र भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळा. आर्थिक नियोजन, आरोग्याची काळजी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा महिना तुमच्या आयुष्यात स्थैर्य, समाधान आणि आनंद निर्माण करणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या कर्क राशीच्या व्यक्तींना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील. कार्यालयातील तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचा विश्वास संपादन करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. काहींना नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा इच्छित विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यापार विस्तारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद ठेवणे गरजेचे आहे. मोठे आर्थिक व्यवहार करताना सर्व कागदपत्रे तपासा. संयम आणि योग्य नियोजनामुळे महिन्याच्या शेवटी अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. आर्थिक स्थिती. या महिन्यात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मात्र कोणत्याही नवीन योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील, कारण महिन्याच्या मध्यावर काही अचानक खर्च समोर येऊ शकतात. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार होईल. घर, जमीन किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार यशस्वी होऊ शकतात. कर्ज फेडण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवा आणि कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. योग्य नियोजनामुळे महिन्याच्या अखेरीस आर्थिक समाधान मिळेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ राहील. घरातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघाल्यामुळे घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल. विवाहित व्यक्तींनी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवावा, त्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मुलांकडून अभिमान वाटावा अशी बातमी मिळू शकते. घरात शुभकार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याचे योग आहेत. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सल्ल्याचा फायदा होईल. छोट्या गोष्टींवरून वाद घालणे टाळा. प्रेम, विश्वास आणि संवाद यांच्या जोरावर कुटुंबातील नाती अधिक दृढ होतील. प्रेमजीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना सकारात्मक ठरेल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि परस्पर विश्वास वाढेल. एकमेकांच्या भावना समजून घेतल्यामुळे नात्यातील जवळीक वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे आणि ती पुढे चांगल्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा योग्य काळ आहे, मात्र घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका. जुन्या नात्यांतील कटू आठवणी विसरून नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळेल. जोडीदाराच्या मतांचा आदर करा. एकत्र प्रवास किंवा एखादा आनंददायी कार्यक्रम नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. प्रामाणिकपणा आणि विश्वास हेच या महिन्यात तुमच्या प्रेमजीवनाचे बलस्थान असेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना मेहनतीचे समाधान देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती किंवा प्रवेश परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा लाभदायक ठरेल. नवीन विषय समजून घेणे सोपे जाईल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळे अपेक्षित निकाल मिळेल. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. मेहनत आणि चिकाटी यांच्या बळावर तुमची उद्दिष्टे पूर्ण होतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्यतः चांगला राहील, परंतु भावनिक ताण आणि धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यावर भर द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचे अन्न कमी खा. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता मिळेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घ्या. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून बचाव करा. सकारात्मक जीवनशैलीमुळे संपूर्ण महिना आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. प्रवास. या महिन्यात कामानिमित्त तसेच कुटुंबासोबत प्रवासाचे योग आहेत. व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरतील आणि नवीन संधी मिळवून देतील. धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळू शकते. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना शुभ संकेत मिळतील. कुटुंबासोबत केलेला प्रवास आनंददायी आठवणी देईल. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. हवामानातील बदलामुळे आरोग्याची काळजी घ्या. योग्य नियोजनामुळे प्रवास यशस्वी आणि लाभदायक ठरेल. नवीन ठिकाणांमधून प्रेरणा आणि अनुभव मिळतील. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. देवपूजा, जप, ध्यान आणि धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घेतल्याने मनाला शांती मिळेल. एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा मंदिरात जाण्याचा योग येऊ शकतो. घरातील वातावरण सकारात्मक राहील. गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान लाभेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी भाग्यवर्धक ठरेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. नियमित प्रार्थना आणि साधना यामुळे आत्मविश्वास वाढेल. श्रद्धा आणि संयम यांच्या बळावर जीवनातील अनेक अडथळे दूर होतील. उपाय. प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची पूजा करून शिवलिंगावर जल आणि दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजूंना तांदूळ, दूध किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आई-वडिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करून त्यांचा आशीर्वाद घ्या. चंद्रदर्शन करून मनःपूर्वक प्रार्थना करा. राग आणि भावनिक निर्णय टाळा. घरात नियमित दीप लावा आणि शांत वातावरण ठेवा. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी भगवान गणेशाचे स्मरण करा. एकूण हा महिना कर्क राशीसाठी प्रगती, आर्थिक सुधारणा, कुटुंबातील आनंद आणि करिअरमध्ये यश घेऊन येणारा ठरू शकतो. योग्य नियोजन, संयम आणि मेहनतीच्या जोरावर अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि व्यवसायातही चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी, खर्चावर नियंत्रण आणि आध्यात्मिक साधना यांमुळे संपूर्ण महिना समाधानकारक आणि सकारात्मक जाईल. धन्यवाद.